26 जानेवारी उत्सव हा संविधानाचा, उत्सव हा प्रजासत्ताकाचा, उत्सव हा लोकशाहीचा, उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा. आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाले मालक. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तब दिल में जान है. धन्यवाद. यानंतर सुकुमार पाटील सर यांना एक दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांची मी माफी मागतो की मला याला थोडा उशीर झाला. आणि विनीमध्ये साहेबांना सकाळी मला फोन आला होता, पण माझा फॅमिली मॅटर होता दवाखान्याचा, त्यावेळी कोल्हापूरला होतो. त्यावेळी मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो की माझ्यामुळे वेळ झाला त्याबद्दल. आजच्या या कार्यक्रमाला मोरे साहेब सांगायचं 2016 पासून मला हे कार्यक्रमाला बोलवतात. आजपर्यंत मी अनेक मंडळं बघितली, अनेक व्यासपीठावर मी जात असतो. ह्या मंडळाचं जे कौतुक करा तेवढं कमीच आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्यांच्या नावामध्ये प्रेरणा आहे. त्या प्रेरणा विद्या मंदिर प्रमाणे, वाचन मंदिर म्हणजे विद्या मंदिर प्रमाणे ह्यांचं कुटुंब म्हणून काम करत असतं. कारण ह्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला बघा एक वेगळा स्वरूपरेषा देत असतात. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या मुलांना तुम्हाला सांगतो एकत्र होणे का छोटा मोठा कार्यक्रम करत असतात. बाबी स्पर्धा खेळण्याची किंवा स्पर्धा लावण्याची नसते, पण मोरांच्या मध्ये हर हुनरपणा आणण्याची एक कला असते. मग असे रासम साहेबांनी पण तुम्हाला सांगितले मंडळाचं असलेलं काम किती पद्धतीने काय काय असतं. म्हणजे मुलांना उठून गडकोट दाखवणे किंवा गडे दाखवणे, हे दाखवणे, हे आज फार संस्कारामध्ये कमी झालेलं आहे. मी बऱ्याच वेळांना सांगतो की ह्या मंडळाकडून जर काय घ्यायचं असेल तर ते सगळ्यात महत्वाचं घ्यायचं आहे, त्यांचे संस्कार घ्यायचा आहे. त्यामुळे ह्यांचा कार्यक्रम मॅक्झिमम ज्यावेळी मला निवडून त्यावेळी मी आवर्जून कुठलाही प्रश्न येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ह्या मंडळाला माझ्या सदैव शुभेच्छा आहेत. पण आज पण त्या मंडळाचे वैशिष्ट्य सगळं पुण्य यांच्याच पदरात घेतात, आम्हाला काय पुण्य करायला देतच नाही. त्यामुळे कधी तर आवर्जून आम्हाला सुद्धा काय एखादी जबाबदारी द्यायची तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो व माझ्या 2 मिनिटाचा मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे संजय मोरे साहेब आणि आपले नगरातले सामाजिक कार्यकर्ते सुकुमार पाटील साहेब यांचं मी स्वागत करतो. आपला कार्यक्रम आनंदात उत्साहात साजरा व्हावा हा सगळ्यांचीच कल्पना आहे. त्यासाठी संजय साहेबांनी आपल्या देशासाठी 2 गोष्टी सांगितल्या, त्या आपल्याला भावल्या, आपण आनंदाने त्या स्वीकारल्या. त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांनी जे आपल्या प्रेरणा परिवारासाठी 4 गोष्टी सांगितल्या, परिवाराचं नाव अजून वाढवावं आणि त्यांनी आम्हाला मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे, ते आम्ही कायमच स्वीकारतो. आणि आमच्या कार्यक्रमासाठी पुढील वाटचालीसाठी आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्या स्वीकारून आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम चालू ठेवतो. धन्यवाद आणि आभार सर्वांचे. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेरणा परिवाराच्या वतीनं स्वतःचा आभार. कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया प्रमुख पाहुण्यांना समोर व्यासपीठाचा कार्यक्रम सुरू होत आहे. पाहुण्यांनी समोर व्यासपीठाचा कार्यक्रम पाहण्यासाठी एक 10 मिनिटं यावं. जे बाल कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना एक सूचना आहे की सर्वांनी या ठिकाणी दिंडीच्या स्वरूपात या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. लाईव्ह चालू आहे.